आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक. जनगणनेची प्रक्रिया सध्या देशभरात सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जनगणनेचं काम कशा पद्धतीने सुरू आहे याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांची जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने यांनी घेतलेली मुलाखत आज आपण प्रासंगिक या सदरात ऐकणार आहोत. सर, आपलं स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये. सर्वांना नमस्कार. बऱ्याच जणांना कुतूहल आहे की जी जनगणना दर 10 वर्षांनी होते, तर एकंदर हा जो जनगणना उपक्रम आहे, हा उपक्रम याचं महत्त्व काय आहे आणि याची उपयुक्तता काय आहे? जनगणना हा भारत सरकारचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि व्यापक उपक्रम आहे. हा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि देशामध्ये कॉन्स्टिट्यूशनल आणि पॉलिटिकल बाउंड्री सेटअप करण्यासाठी आधारभूत मानला जातो. जनगणनाद्वारे लोकसंख्या, स्त्री पुरुष प्रमाण, साक्षरता, रोजगार, निवास व्यवस्था, सामाजिक व आर्थिक स्थिती यासंबंध अचूक माहिती संकलित केला जातं. आत्ता जो होणाऱ्या जनगणना आहे ते भारतातला 16वी जनगणना आहे. हा ब्रिटिश कालापासून सुरू असून आपला स्वातंत्र्याच्या नंतर पण प्रत्येकी 10 वर्षी हा जनगणना होत आहे. आणि या जनगणना जो आहे 2021 मध्ये होणे अपेक्षित होता, पण कोविडमुळे ते होऊ शकलं नाही आणि आता होत आहे. नेमकं या जनगणनेत होतं काय? म्हणजे आपल्या घरी लोक येतात आणि त्यांना आपण माहिती द्यायची असते, ही प्रक्रिया नेमकी काय असते? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोक आपली माहिती जी आहे का सांगावं, म्हणजे ती डिस्क्लोज होईल किंवा कोणाला तरी ती लीक होईल अशी काही जणांना शंका असते. तर नेमकी याबद्दलची परिस्थिती काय आहे? नागरिकांना हा जेव्हा प्रगणक येतात त्यांच्याकडे अचूक आणि सत्य स्वरूपात माहिती देणे बंधनकारक आहे. याचं कारण असं आहे की जनगणनामध्ये कलेक्ट होणाऱ्या माहिती आहे, पहिला गोष्ट आहे ते गोपनीय असेल आणि हा माहिती कोणाला बाहेर डिस्क्लोज केला जाणार नाही. आणि त्याचबरोबर हा माहितीच्या आधारावर बरेचशा नियोजन, त्याच्यानंतर त्याच्या बाबतीत शैक्षणिक असो, सामाजिक असो या आर्थिकच्या बाबतीत निर्णय होणार आहे. प्लॅनिंग करायचं असतो ते स्कीमच्या बाबतीत असू द्या, या पुढे येणाऱ्या पॉलिटिकल असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीच्या डिलिमिटेशन आहे, या कोणत्याही स्कीमच्या बाबतीत फंड अलोकेशन आहे, हे सर्व दिलेल्या माहितीच्या आधारे होणार आहे. आणि हे केवळ सांख्यिकी किंवा नियोजनात्मक उद्देशासाठी वापरले जातो आणि कोणताही वैयक्तिक माहिती कोणालाही दिले जाणार नाही. ते आतापर्यंत हा पूर्णपणे पालन झालेला आहे. कोणताही कोर्टला या कोणत्याही एजन्सीला पण हे वैयक्तिक माहिती दिले जाणार नाही. सर, मी म्हणजे असं ऐकलं आहे की जनगणना अधिकारी आणि कर्मचारी जे असतात त्यांना ही माहिती गोपनीय राखण्याची शपथ वगैरे दिली जाते? हो, त्यांना शपथ पण दिले जातात आणि गोपनीय भंग झालं तर फौजदारी कारवाई सुद्धा होण्याच्या तरतूद आहे. आपण आता सांगितलं की नियोजनासाठी याचा उपयोग होतो, पण नेमकं या माहितीचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो? म्हणजे कुठल्या कुठल्या क्षेत्रासाठी होतो, त्याच्यातनं नंतर लोकांच्या जीवनमानावर काय परिणाम होतो, याबद्दल जर थोडं सांगितलं तर बरं होईल. जो जनगणनामध्ये प्राप्त होणाऱ्या माहिती आहे ते धोरणात्मक निर्णयासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. ते शिक्षण असो, आरोग्य असो, रोजगार असो, ग्रामीण आणि शहरी विकास असो, महिला व बालकल्याण असो, सामाजिक सुरक्षा असो, या संविधानात्मक जो निर्णय घ्यायचा असो, रिझर्वेशन आहे, त्याच्यानंतर आपला पूर्ण कॉन्स्टिट्युन्सीचं डिलिमिटेशन आहे, हे सर्वांसाठी हा माहिती उपयुक्त ठरतात आणि हे माहितीच्या आधारे बरेच रिलेटेड पॉलिसी डिसिशन्स होतात. सर, आता एवढी मोठी जनगणना करायची म्हणजे देश पातळीवर, तर याची जी रचना असते म्हणजे त्याचं जे नियोजन केलं जातं, कशा प्रकारे ही गणना होणार? कारण आता नुकतंच याचा एक पहिला टप्पा जो होता स्वगणनेचा तो आता संपला, तर याचं जे नियोजन आहे, त्याची जी प्रशासकीय रचना आहे ती कशी आहे? मी दोघी ह्याच्या बाबतीत बोलतो. पहिले प्रशासकीय रचना. जनगणना जो आहे ते केंद्र शासनाच्या मार्फत होतात. त्याच्यासाठी केंद्र स्तरावर रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया आणि सेन्सस कमिशनर म्हणून असतात आणि त्यांच्या प्रतिनिधी प्रत्येक राज्यामध्ये डायरेक्टर ऑफ सेन्सस ऑपरेशन म्हणून असतात आणि त्यांच्या खाली
प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रिन्सिपल सेन्सस ऑफिसर्स असतात. अच्छा. तो जिल्हाधिकारी आहे जे प्रिन्सिपल सेन्सस ऑफिसर असतात आणि त्यांच्या खाली प्रत्येक तालुक्यामध्ये एक चार्ज ऑफिसर असतात. जो तहसीलदार जो आहेत ते चार्ज ऑफिसर म्हणून काम करतात. तसेच म्युन्सिपल एरियासाठी जो चीफ ऑफिसर आहे ते चार्ज ऑफिसर म्हणून असतात. असा केंद्र स्तरावर, राज्य स्तरावर आणि नंतर जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर असतो. आणि त्याचप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेचे आयुक्त आहे ते प्रिन्सिपल सेन्सस ऑफिसर असतात आणि त्यांच्या खाली जो वॉर्डमध्ये असिस्टंट कमिशनर असतात तो चार्ज ऑफिसर म्हणून काम करतात. आणि यांच्या खाली जो आहे तो घरी घरी जाणार आहे तो प्रगणक, एन्युमरेटर म्हणतो, तो आपला फूट सोल्जर्स आहे. तो प्रत्येक याच्यासाठी एक ब्लॉक तयार करून त्याच्यासाठी एक एन्युमरेटर असतो आणि त्यांच्यावरती सुपरवायझर, असा वरून खालपर्यंत याच्या संरचना आहे. आणि जनगणना जो आहे पूर्णपणे 2 टप्प्यात होतात. पहिला टप्पा जो आहे आत्ता होणार आहे 15 मे पासून जून 14 पर्यंत, ते आहे हाऊस लिस्टिंग सेन्सस, म्हणजे घरांच्या सर्व नोंदणी आणि गणना. त्याच्यामध्ये आपलं पूर्ण जो भौगोलिक क्षेत्र आहे प्रत्येक तालुक्याचे एक चार्ज म्हणून आहे आणि त्यांच्या खाली एक एक गाव या 2 गाव मिळून सेपरेट एक ब्लॉक तयार केला जातात. त्याच्यामध्ये एक साधारणतः 150 पर्यंत घर असतो आणि त्याच्यासाठी एक एन्युमरेटर असतात. आणि पहिल्या टप्प्यात फक्त ते जाऊन घरोघरी भेट देणार आहे आणि पूर्ण त्यांच्या कार्यक्षेत्रात असणारे एकूण घरं आणि इमारतांच्या मोजणी होणार आहे, एन्युमरेशन होणार आहे. ते पहिला टप्पा आहे. आणि दुसरा टप्पा जो आहे तो पुढच्या वर्षी होणार आहे. 1 मार्चच्या सकाळ जो 00 होतात तो कट ऑफ डेट असतो. त्या रोजी कोणकोणचा माणूस कुठे आहे तो ॲक्च्युअली लोकांच्या इंडिव्हिज्युअल माणूसच्या जनगणना तेव्हा होतील. आता फक्त घरांच्या किती आहे पुढच्या होणाऱ्या जनगणनासाठी आता फ्रेम तयार होते. आता तुम्ही आता सांगितलं की एका प्रगणकाला साधारण 100 ते 150 घरं इतका त्याला एरिया करायचा असतो. पण मग तो नेमका कोण असतो? हा प्रगणक जो आहे आपला शासनमध्ये काम करत असणारा कर्मचारी असतो. अपवादात्मक परिस्थितीमध्ये अनुदानित संस्थाच्या वगैरे असण्याच्या पण शक्यता आहे, पण नॉर्मली ते शासकीय कर्मचारी असतो. ते शिक्षक आहे, कार्यालयामध्ये काम करणारा लिपिक असू शकतात, तर कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये नॉर्मली ग्रुप सी एम्प्लॉई असतो. सर, आता आपल्या जिल्ह्यामध्ये किती कर्मचारी नेमलेले आहेत, अधिकारी नियुक्त केलेले आहेत आणि त्यांचं जे काय प्रशिक्षण असतं म्हणजे या जनगणनेसाठी, तर त्याची काय स्थिती आहे आपल्याकडे? आपला जिल्हा मोठा आहे. आपला जिल्हा एकूण 10,100 स्क्वेअर किलोमीटरच्या भौगोलिक क्षेत्र आहे. तो याच्यासाठी आपल्या जिल्ह्यात 18 चार्ज अधिकारी आहे. त्याच्यानंतर 5,095 प्रगणकांना नेमलेलं आहे आणि त्यांच्यावरती 825 सुपरवायझर आहे. तसेच या सर्वांना ट्रेनिंग देण्यासाठी 86 फील्ड ट्रेनर्स यांची नियुक्ती करण्यात आलेलं आहे. ते सर्व अधिकाऱ्यांच्या आतापर्यंत पूर्णपणे प्रशिक्षण तथा त्यांच्या प्रात्यक्षिक पण घेण्यात आलेलं आहे. सर, आता आपली 16वी जनगणना आहे. आलेल्या माहितीनुसार की ही पहिली डिजिटल जनगणना असणार आहे. पण नेमकं डिजिटल जनगणनेचं वेगळं पण काय असणार आहे? आतापर्यंत जो जनगणना होत होता ते सर्व पेपर आणि पेनच्या माध्यमातून होता. जेव्हा प्रगणक जायच्या सर्व माहिती पेपरमध्ये भरायच्या, ते सर्व कलेक्ट करून ते कंपाईल करायचं. पण आता जो प्रत्येक प्रगणकांना ट्रेनिंग असं दिलेलं आहे की ते माहिती भरतानाच डायरेक्टली ते ॲपमध्ये भरणार आहे की रिअल टाईममध्ये ते माहिती सर्व गोळा होईल आणि ते कंपायलेशन रिअल टाईममध्ये होतील. याच्यामुळे जो होणारा चूक आहे या होणारा क्लेरिकल मिस्टेक हे सर्व आम्ही टाळू शकतो. सर, याच्यात वेळेची बचत हा एक भाग आहे का? वेळेची बचत आणि त्याचसोबत अक्युरेसी दोघंही अटेंड करतोय. म्हणजे याच्याने जी माहिती नंतर त्या माहितीचं आपण ॲनालिसिस किंवा पृथक्करण करतो त्याच्यामध्ये पण याच्यात खूप सोपेपणा येईल का डिजिटल जनगणनेमुळे? खूप सोपेपणा येणार आहे. डायरेक्टली ते भरल्यानंतर सेंट्रल सर्व्हरला येणार आहे आणि त्याच्या कंपायलेशन आणि त्याच्या अनालिसिस हे सर्व रिअल टाईममध्ये होऊ शकतो. याच्यामुळे खूप वेळ पण बचत होणार आहे, याच्यामुळे श्रम पण बचत होणार आहे आणि त्याच्यामध्ये अक्युरेसी पण येईल. ही डिजिटल जनगणना असल्यामुळे जनगणनेचं जर प्रशिक्षण द्यावं लागतं कर्मचाऱ्यांना, त्याच्यामध्ये काही वेगळं प्रशिक्षण आहे का आणि तसं प्रशिक्षण आपल्याकडे देण्यात आलं आहे का? हो, डिजिटल असल्यामुळे यांच्यासाठी एक वेगळा सर्वांना तसं प्रशिक्षण पण दिलेलं आहे आणि त्याच्या प्रत्यक्षित पण म्हणजे एक ट्रायल म्हणून त्यांच्या मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल करून एका ठिकाणी घेऊन जाऊन डिजिटली कसा करावे, त्याच्यामध्ये कोणकोणचं काळजी घ्यावे या सर्व संदर्भात प्रशिक्षण प्रत्यक्ष प्रात्यक्षिक त्यांच्याकडनं करून घेतलं आहे आपण. हो. आता सर, एक प्रश्न नागरिकांसाठी म्हणजे नागरिकांच्या वतीने की त्यांनी प्रगणकाला कशी माहिती द्यावी, काय असलं पाहिजे? म्हणजे एक प्रगणक एखाद्या नागरिकाच्या घरी गेला
तर प्रगणक त्यांना काय विचारेल आणि नागरिकांनी त्यांना काय माहिती द्यावी, याच्याबद्दल तुम्ही नागरिकांना काय सांगाल? हा प्रगणक जो आहे हे राष्ट्रनिर्माणच्या काम करत आहे. हं, हं. तो प्रत्येक नागरिकांना मी आवाहन करतो की त्यांनी खरी आणि अचूक माहिती द्यावे आणि प्रगणकांना चांगला वागणूक द्यावे. हं, हं, हं. पण ॲट द सेम टाईम त्यांनी हे पण काळजी घेतला पाहिजे की त्या नावाने कोणी फेकवालं कोणी आलं तर ॲडिशनली कोणी OTP वगैरे मागत असेल तर त्याच्या बाबतीत पण सतर्क राहणे आवश्यक आहे. हं, हं, हं. हा एक राष्ट्रनिर्माणचं काम करत असल्यामुळे येणाऱ्या लोकांना पूर्णपणे सहकार्य करावे, त्यांना अचूक माहिती द्यावे आणि चांगली वागणूक द्यावी, ताकी आपलं पूर्ण जनगणना प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल. असा पण एक प्रकार आहे, म्हणजे जसे उल्लेख आपण केला तसा, की बनावट लोक काही येतात आणि ते सांगतात आम्हाला असं OTP द्या, आमचं हे आलंय ते आलंय. तर यांच्याबद्दल जर समजा असं कोणी आला आणि आढळला तर याच्याबद्दल नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी किंवा त्यांनी काय उपाय करावा त्याच्यावर? पहिले ते आलेल्या लोकांच्या ID चेक करावे, त्यांच्याकडे ऑथेंटिकेटेड ID आहे का, शासनाने दिलेला ओळखपत्र आहे का, आणि ह्या प्रोसेसमध्ये कोणाला काही OTP विचारणार नाही आणि असा कोणाला काही आढळून आला असं फेक होतोय तो जवळच्या आपला चार्ज ऑफिसर आहे, तहसीलदार या मुख्य अधिकारी यांना कॉन्टॅक्ट करून कंप्लेंट देऊ शकतात. आम्ही ताबडतोब त्यांच्यावरती कारवाई करणार आहे. म्हणजे आता सामान्य नागरिकांना याच्याविषयी काही प्रश्न असू शकतात. म्हणजे आता आपण जनगणनेचा टप्पा सुरू करतोय, या दरम्यान एखाद्या मुलीचं लग्न झालं आणि ती माहेरून सासरी गेली किंवा कोणाची तरी डेथ झाली किंवा काय अशा प्रकारे, तर ह्या लोकांनी कशी माहिती द्यावी? म्हणजे आता ती मुलगी माहेरून सासरी गेली आणि तिकडे प्रगणक आला तर तिची माहिती तिकडे नोंद होईल का, की तिची माहेरीच माहिती दिली गेली पाहिजे? म्हणजे असे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तर याच्याबद्दल आपण काय सांगाल? याच्याबद्दल असं आहे की जनगणनाचा हेतू आहे की जेव्हा जनगणना होता त्या दिवशी ते कुठे असतात ते माहिती देणे आवश्यक आहे आणि नॉर्मली ते कुठे थांबतात, म्हणजे नॉर्मल रेसिडेन्सी कुठे असतो ते माहिती देणे आवश्यक आहे. एक वेळ लग्न होऊन तिकडे गेल्यानंतर ज्या ठिकाणी त्यांच्या पतीच्या सोबत थांबतात तिकडेच माहिती द्यायची. आणि याच्या व्यतिरिक्त छोटा छोटा प्रश्न असू शकतात, तो सर्व प्रश्नाच्या वरती सेन्ससचा पोर्टल आहे, तिकडे जाऊन चेक करू शकतात. आणि त्याचसोबत हेल्पलाईन आहे, टोल फ्री नंबर आहे 1855, त्याच्यावरती कोणताही नागरिक फोन करून त्यांच्या काही ग्रीव्हन्स आहे, काय शंका आहे ते उपस्थित करून त्याच्यावर निवारण करू शकतात. आणि याच्या व्यतिरिक्त आपला जिल्हाधिकारी कार्यालयातील एक क्रमांकावर म्हणजे 0240233107 याच्यावरती पण ते फोन करून कोणताही शंका आहे, कोणताही त्यांना प्रश्न असेल तर नक्की ते क्लॅरिटी घेऊ शकतात. सर, अजून एक शेवटचा प्रश्न मी विचारतो आपल्याला, की जे लोक स्वतःच्या घरी नाही आहेत किंवा रोजगारानिमित्त बाहेर आहेत, कोणी शिक्षणानिमित्त बाहेर असतो किंवा कोणाचा फिरतीचाच जॉब असतो किंवा आपण जसं म्हणतो की ट्रक ड्रायव्हर्स आहेत की ते सतत प्रवासात असतात, तर अशा लोकांच्या जनगणनेबाबत काय खबरदारी घेण्यात येणार आहे? याच्या बाबतीत ते नॉर्मली आता कुठे थांबत आहे, म्हणजे एखाद्या किराई घरामध्ये थांबत असेल तर तिकडून ते माहिती देऊ शकतात. आणि जनगणनाच्या वेळी आता जो होत आहे घरांच्या बाबतीत जनगणना आहे, तो त्यांच्या घरातील एखादा व्यक्ती त्यांच्या बाबतीत माहिती देऊ शकतात. आणि पुढे जेव्हा होतील, म्हणजे हा सारखा मायग्रेटरी असणारा इवन एखादा व्यक्ती त्यांचं घर नाही आहे, त्यांना पण त्या दिवशी जेव्हा जनगणना होईल पूर्णपणे ते कव्हर होतील. याच्या बाबतीत आम्ही एक विशेष काळजी घेणार आहोत. आणि यासारखा सुटलेल्या लोकांसाठी एक मॉपअप राऊंड म्हणून पण एक शेवटच्या वेळी 1 मार्च झाल्यानंतर 15 दिवस नंतर परत एक वेळ घेणार. असा अजून एक वर्ग असतो की जो शासकीय वसतिगृह असतात किंवा आपले अनाथ मुलं असतात, तर असे जे घटक आहेत किंवा आपण फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की कारागृहातले कैदी असतात, तर अशांच्या जनगणनेचं कसं असणार आहे प्रोव्हिजन? त्यांच्यासाठी पण ज्या भौगोलिक क्षेत्रात ते असतो ते पण एक इन्स्टिट्यूशन आहे, त्याच्यामध्ये नॉर्मली थांबणाऱ्या लोकांना पण येऊन आपला प्रगणक त्यांना काउंट करणार आहे. जिल्हाधिकारी साहेब आज आपल्याकडे आले आणि त्यांनी आपल्याला सखोल अशी माहिती दिली जनगणनेसंदर्भात, त्याबद्दल मी आपले आभार मानतो सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जनगणनेचं काम कशा पद्धतीने सुरू आहे याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांची जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने यांनी घेतलेली मुलाखत प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्ते समरजित ठाकूर, निर्मिती सहाय्य सचिन आंबेकर.